विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सगळ्यात जास्त जागा हव्यात। राज्यातले भाजपचे नेते 180 जागा लढवण्यावरती ठाम आहेत। जेवढ्या जास्त जागा लढवू तेवढा जास्त फायदा होईल असं भाजपच्या राज्यातल्या नेत्यांचं मत आहे। भाजपने राज्यामध्ये 180 पेक्षा कमी जागा लढवू नये अशी स्थानिक नेत्यांकडून भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांना विनंती केली गेली आहे। शिंदे गटाला 60 ते 70 आणि उर्वरित जागा सोडण्याची मागणी भाजपच्या वतीने केली जाते। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सुशांत, काय स्ट्रॅटेजी आहे 180 जागांच्या मागणीमागे भाजपची? प्रज्ञा, आपण जर बघितलं असेल तर भाजपकडून सध्या मायक्रो प्लॅनिंग केलं जात आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा भाजप नेत्यांकडून घेतला जातोय। त्यासोबत भाजपचे प्रभारी असतील, सहप्रभारी यांच्याकडून घेतला जातोय। भाजपच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे, स्थानिक नेत्यांचं, की भाजप विधानसभा निवडणुकीत जितक्या जास्त जागा लढेल तितका भाजपला फायदा आहे। आणि याचमुळे भाजपचं जे महाराष्ट्रातलं नेतृत्व असेल किंवा भाजपचे प्रमुख नेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपनं किमान 180 जागा विधानसभा निवडणुकीत लढाव्या आणि या जागा लढल्या तर भाजपला फायदा होईल आणि उर्वरित ज्या जागा आहेत ते त्यांच्यासोबत असलेले मित्रपक्ष, मग ते शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी गट आणि इतर मित्रपक्ष यांना सोडण्यात यावं, यासाठी भाजपचं खरं तर प्रयत्न सुरू आहेत। भाजपचे केंद्रीय नेतृत्व देखील याबाबत चर्चा करते आणि आपण जर बघितलं असेल तर प्रभारी, सहप्रभारी, कालच एक मुंबई कोर कमिटीची बैठक झाली। या बैठकीमध्ये देखील मुंबईत भाजपने किती जागा लढाव्यात, भाजपला मुंबईतील कोणत्या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक फायदा होऊ शकतो याचा देखील आढावा घेतलाय। त्यामुळे एकूणच जर परिस्थिती बघता भाजप जवळपास 180 जागा लढवण्यावर ठाम आहे। आता अंतिम निर्णय जो आहे तो केंद्रीय नेतृत्व घेणार। मात्र त्याआधी आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार महायुतीची एक बैठक होईल, महायुतीचे प्रमुख नेते जे आहेत ते बसतील आणि त्यानंतर जागांचं फॉर्म्युला जे ठरवलं जाईल। मात्र भाजप नेत्यांचं असं म्हणणं आहे की 2019ला ज्या चुका झाल्या होत्या, जागा कमी घेतल्या होत्या, तसं होऊ नये, भाजपने सर्वाधिक जागा लढाव्या जेणेकरून भाजपला फायदा होईल। आपण जर बघितलं असेल तर 2019ला भाजपला यावेळी किमान 120 ते 125 जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकून आणायच्या आहेत। त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर 180 जागा लढल्या तर भाजप 120-140च्या आसपास जाऊ शकतं असं भाजपचा दावा आहे आणि याचमुळे कुठेतरी भाजप सर्वाधिक जागा घेण्यावर ठाम असल्याचं आपल्याला कळतंय। प्रज्ञा, सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध